नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सई ही गाढ झोपलेली असताना सावनीला झोप लागत नसते. ती उठून बसते आणि म्हणते की मी काय करू, मला खरंच काही कळत नाही आहे. आता उद्या या सागर आणि मुक्ताला सईला द्यावं लागेल. काय करू काहीच कळत नाही आहे. या सागर आणि मुक्ताने ना तर माझी झोपच उडवून ठेवली आहे. काय करू काहीच कळत नाही आहे. आता या सईला मला काही करून त्यांच्या ताब्यात द्यायचं नाही. तिच्या डोक्यामध्ये आता काहीच चालत नसतं. काय करू काय नाही याचा प्रश्न सावनीला खूप मोठा पडलेला असतो. म्हणून सावनी म्हणते की थिंक सावनी थिंक, काहीतरी विचार कर, काहीतरी कर, जेणेकरून सईला तुला देताच येणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे. बघ विचार कर सावनी, काही झालं तरीही या सागर आणि मुक्ताला मला जिंकू द्यायचं नाही आहे. इतका मोठा डाव मी खेळलेली आहे आणि आता शेवटच्या क्षणी मला तो डाव हरायचा नाही आहे. अगदी शेवटच्या क्षणी येऊन प्रत्येक वेळेला मुक्ता मला मात देत असते आणि मला आता या सगळ्याचा खरंच कंटाळा आलेला आहे. त्यामुळे मला आता हरायचं नाही आहे. काही झालं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत मला जिंकून राहायचं आहे. काय करू शकते मी त्याच्यासाठी? सावनी विचार कर असं स्वतःच्या डोक्याला ती सारखा सारखा ताण देत असते आणि म्हणते की नाही, माझा ना विचार करून करून आता डोकं फुटायची वेळ आली आहे. काय करू मी? सागर मुक्ताने हा जो काही डाव टाकला आहे त्यामधून कशी बाहेर येऊ मी? असे म्हणून सावनी आता टेन्शनमध्ये असते आणि ती स्वतःच्या डोक्याला सारखी सारखी हात लावून विचार करते. आणि सई तर गाढ झोपलेली आहे, परंतु असं काय करता येईल? हा सागर वॉचमन तर तिथे CEO बाहेर बसलाय आणि कसं करू मी तिला काहीच कळत नसतं. परंतु आता हळूहळू तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि ती म्हणते की जर मी सईला घेऊन गेले तर कायमचा प्रश्नच मिटेल ना. परंतु जर हा सागर वॉचमन तिथे तसाच बाहेर उभे असेल तर मी कसं सईला घेऊन जाऊ? त्याच्या डोळ्यासमोरून मला सईला घेऊनही जाता येणार नाही. असं काहीतरी केलं पाहिजे की ज्याने सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. असं काहीतरी मला मार्ग काढला पाहिजे असं म्हणून सावनी विचार करत असते. सई गाढ झोपलेली असताना ती म्हणते की असं गाढ झोपलेल्या सईलाही मला घेऊन जाता येईल, परंतु तिथे सागर बसल्यामुळे मला निघता येणार नाही. काहीतरी करून सागरला बाजूला केलं पाहिजे. आता ती विचार करते की येस, यू डिड इट सावनी. आता असंच केलं पाहिजे. याच प्लॅनने तुला तुझं काम करता येणार आहे. म्हणून आता सावनी ही हळूच बघते तर बाहेर सागर हा असतो. म्हणून ती आता तिचं प्लॅनिंग करण्याचं ठरवते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मिहीर हा कोमलपासून लांब जात असतो. कोमल त्याचा हात धरते आणि म्हणते की मिहीर, इथेच बस ना, काय गरज आहे तुला बाहेर जाण्याची? आणि तू इथे माझ्यासोबत तर बसूच शकतोस ना. आणि आता हे मी पुस्तक पण बाजूला ठेवलं आहे, त्यामुळे तुझ्याकडे असं कोणतंही कारण नाही आहे ते ज्याने तू माझ्यापासून लांब जाशील. त्यामुळे प्लीज इथेच बस असं आता ती मिहीरला बोलत असते आणि मिहीरचा हात धरते. आणि ती आता मिहीरचा हात धरून तो त्याचा हात स्वतःच्या गालावर ठेवते आणि ते सगळं ती फील करत असते. परंतु मिहीरला मात्र खूपच कसं तरी होत असतं. त्याला हे सगळे जे मोमेंट्स असतात ते अगदी ऑकवर्ड वाटत असतात. कोमल त्याचा हात धरते आणि स्वतःच्या गालावर धरतच आता डोळे बंद करून हा जो काही मिहीरचा स्पर्श असतो तो जाणवत असते आणि त्याने तिला खूप बरं वाटत असतं आणि जे काही तिला हवं असतं ते त्या हातातनं मिळत असतं असं तिला वाटत असतं. आणि तितक्यातच आता मिहीरला मात्र हे होत म्हणजे कळवत नसतं किंवा त्याला हे सगळं सहन होत नसतं. म्हणून तो पटकन हात हा बाजूला घेतो, कारण कोमल या सगळ्या स्टेजमध्ये पुढे जाईल म्हणूनच तो पटकन हात बाजूला काढून घेतो आणि म्हणते की काय झालं आहे? तेव्हा मग तो म्हणतो की मी जरा येतो माझं पुस्तक घेऊन. तेव्हा मग आता कोमल म्हणते की एक मिनिट मिहीर, जरा थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मग मिहीरला ती विचारते की मला सांग, हे असं का करतोयस तू? माझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न का करतोयस तू? तेव्हा मिहीर म्हणतो की नाही गं कोमल, असं काहीच नाही आहे. मी तुझ्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न का बरं करीन? तेव्हा ती म्हणते की नाही, मला असं जाणवतंय की तू ना अजूनही मला एक्सेप्ट केलेलं नाही आहेस किंवा तू जे माझ्यासोबत लग्न केलेलं आहेस ते मनापासून नाही केलं आहेस का? म्हणजे फक्त दयाभावना दाखवण्यासाठी, मी ज्या परिस्थितीमध्ये अडकले होते ते बाहेर काढण्यासाठी तू माझ्याशी लग्न केलं आहेस ना. म्हणजे तू केवळ फक्त दया म्हणून माझ्याशी लग्न केलं आहेस, तू माझ्याबरोबर नातं सांभाळण्यासाठी म्हणून लग्न केलेलं नाहीस. तेव्हा मग आता मिहीरला काय बोलावं हे काहीच कळत नसतं. आता मिहीर कोमलकडेच बघत राहिलेला असतो. तो म्हणतो की कोमल, अगं असं का बोलतेस तू? प्लीज असा कोणताही चुकीचा विचार मनात आणू नकोस. नंतर मग आता सावनी ही नंदी महाराजांना हात जोडते आणि जी नंदी महाराजाची मूर्ती आहे ती लपवते आणि हळूच येते आणि बेडवर ती जोरात सई माऊला गाढ झोपलेली असतानाच निर्दयीसारखी चिमटा काढते आणि मग सई रडत रडत उठते आणि म्हणते की काय झालं? तेव्हा ती म्हणते की सई बेबी काय झालं?
अगं तुला कसला त्रास होतोय? बिचारी सई आता रडत असते आणि म्हणते की मला मुक्ताई पाहिजे, मुक्ताई पाहिजे. परंतु सावनी म्हणत असते की शांत हो, झोप झोप, परत झोप, सावनी मम्मा आहे नाही ते, झोप लवकर, असं म्हणून ती तिला झोपायला सांगत असते. आणि नंतर सई माऊ म्हणते की नको, मला नाही झोप येत, मला परत एकदा उठली ना की झोप नाही येत, मला पप्पा पाहिजे, नाही तर मला मुक्ताई पाहिजे. त्यावेळेला मग आता सावनी म्हणते की अगं बेटा असं काय करतेस, थांब, बाहेर पप्पा आहे ना, मी त्याला बोलवते. तेवढ्यातच आता सावनी येते आणि म्हणते की सागर जरा प्लीज आतमध्ये ये. तेव्हा सागर म्हणतो की मी आणि तुझ्या बेडरूममध्ये हड. तेव्हा मग ती म्हणते की अरे तिथे तुझी मुलगी रडतीये. तेव्हा मग सागर म्हणतो अगोदर नाही का सांगायचंस. तो आतमध्ये धावत येतो आणि म्हणतो की सई माऊ काय झालं. तेव्हा आपली सई ही जोरजोरात रडतच असते आणि म्हणते की पप्पा मला ना जाग आली, मला काहीतरी वाईट स्वप्न पडलं, मला ना मुक्ताईकडे जायचंय. सागर म्हणतो की हे बघ शांत हो. आता सागर पप्पा आलाय ना, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, आता आलोय ना मी, अजिबात घाबरायचं नाही हां, असं आता तो तिला बोलत असतो. त्यानंतर मग आता सई माऊ म्हणत असते की पप्पा खरंच काय करू मी, मला बरं वाटलं की तू इथे आलास. आणि ते दोघंही आता गेम खेळायला सुरुवात करतात. सईचे आणि सागरचे जे काही छोटे मोठे गेम्स असतात ते गेम्स खेळायला लावून सागर सईला शांत करतो. आणि सावनी हे सगळं बघत असते आणि मजा घेत असते. म्हणते की फायनली फायनली मला जसं काही हवं आहे ना तेच आता घडतंय, माझ्या प्लॅनचा पहिला टप्पा तर मी आता सुरू केला, आता पुढे पुढे बघ काय काय करते मी सागर, असं म्हणून ती गालातल्या गालात स्वतःशीच हसत असते. नंतर मग ती म्हणते की सागर सई मी आपल्यासाठी छान आईस्क्रीम मागवू का आता, छान आपण सेलिब्रेट करूया. तेव्हा सागर म्हणतो की नको आहे मला. तेव्हा मग ती म्हणते की अरे असं काय करतोय सागर, तू जर खाल्लंस तर सई पण खाईल ना म्हणून म्हणाले मी. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे मागव मग. मग आता त्यावेळेला सावनी ही त्यांच्यासाठी आईस्क्रीम मागवते आणि सागर आणि सई दोघंही खेळतच असतात. त्यावेळेला आता कोमल म्हणते की नाही मिहीर, मला ना काहीतरी वेगळंच जाणवतंय की तू अगदी मनापासून माझ्याशी हे लग्न केलेलं नाही आहेस आणि माझ्यासाठी केवळ दया म्हणून हे लग्न केलं आहेस ना तू, कारण तू हे मनापासून नातं एक्सेप्टच करत नाही आहेस. नवरा बायकोचं नातं हे असं नसतं. तेव्हा मग मिहीर म्हणतो की हे बघ कोमल, मला फक्त इतकंच तुला म्हणायचं आहे, मी तुझ्याशी कुठल्याही प्रकारच्या दबावाने लग्न केलेलं नाही, मी तुझ्याशी लग्न केलं आहे ते अगदी मनापासून केलं आहे, खरंच सांगतोय, कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं. परंतु मला असं हवं आहे की आपलं नातं हे कुठलंही ओढून ताणून नको आहे, अगदी सहजतेने सुरुवातीला आपण आपल्या नात्यामध्ये मैत्री आणूया आणि ती मैत्री चांगली झाली की त्यानंतरच मग आपण पुढे जाऊया, घाई कशाला करायची, असं तो तिला सांगत असतो. त्यावेळेला मग कोमल म्हणते की कसं असतं ना मिहीर, तुला एक गोष्ट सांगते की लग्न झालेल्या मुलीच्या मनात ना खूपच तणाव असतो, खूप टेन्शन असतं की कसं सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत. प्रत्येक वेळेला प्रत्येक मुलीला कधी कधी वाटत असतं की जो काही आपला नवरा असतो ना त्याने पुढाकार घ्यावा, किंवा काही वेळेला असंही होतं की बायकोनं पुढाकार घ्यावा असं वाटत असतं. परंतु कितीतरी नात्यांमध्ये असंच आहे की शेवटी नवऱ्यालाच पुढाकार घ्यावा लागतो नातं पुढे नेण्यामध्ये. तसं मला तुझं काहीच दिसत नाही आहे, म्हणूनच मी तुला विचारते की तू मनापासून हे नातं स्वीकारलेलं नाही आहेस का, किंवा असं काही केलेलं नाही आहेस का की अजूनही तुझ्या मनामध्ये मिहिकाच आहे. आणि पुढे कोमल ही मिहीरला विचारते की मला सांग मिहीर, जर या जागी मिहिका असती तर तू काय केलं असतंस, तू त्यावेळेला असाच वागला असतास का. त्यावेळेला मग आता इथे लगेच मिहीर हा आन्सर देतो की नाही, जर मिहिका इथे या ठिकाणी असती तर मी असा वागला नसतो. तेव्हा असं म्हटल्यावर इथे आता कोमलला धक्का बसतो आणि ती त्याच्याकडे बघतच राहते. नंतर सावनी ठरल्याप्रमाणे त्या रिसेप्शनवर कॉल करते आणि सांगते की प्लीज जरा 202मध्ये 3 व्हॅनिला आईस्क्रीम पाठवून द्या. तेव्हा आता वेटर तो व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन येतो आणि सावनी मुद्दामच थँक्यू असं म्हणजे ग्रीटिंग्स दाखवण्याचं नाटक करते. आणि त्यानंतर मग जे आईस्क्रीम असतं ते आईस्क्रीम ती आता घेते आणि दरवाजा बंद करते आणि तिने जो काही प्लॅन केलेला असतो त्या प्लॅनिंगला ती आता सुरुवात करते. इथे सागर आणि सई दोघंजणही खेळत असतात, त्यांचे काहीतरी गेम सुरू असतात. त्यावेळेला सावनी म्हणते की फायनली आता मला माझ्या गेमला सुरुवात करता येईल, म्हणून ते आता तिन्ही आईस्क्रीम ती उघडते आणि एका आईस्क्रीममध्ये ती औषध टाकते आणि ते आईस्क्रीम ती सागरला देते. आणि नंतर मग सावनी आणि सई देखील ते आईस्क्रीम खात असतात. आता सई आपल्या सागर पप्पाला आईस्क्रीम भरवते आणि सागरही ते आईस्क्रीम खात असतो. आता दोघंजणही एन्जॉय करत असतात. त्यानंतर मिहीर हा कोमलला म्हणतो की तू मला प्रश्न विचारलास की या जागी जर मिहिका असती तर. तेव्हा तो म्हणतो की हो, जर या जागी मिहिका असती तर गोष्टी फार वेगळ्या असत्या, आता जे काही आहे तसं नसलं असतं, आमचं नातं कदाचित वेगळ्या वळणावर असलं असतं. कारण का, त्याचं कारण मी तुला सांगतो की आमचं नातं हे आता फार वेगळं आहे, खूप वर्ष झाली आमच्या नात्याला. आणि जेव्हा आमच्या नात्याची सुरुवात झाली होती ना त्यावेळेला आमच्या नात्याची सुरुवात ही अशीच मैत्रिणीच झाली होती.
त्यानंतर मैत्रीमधून आम्ही एकमेकांना समजत गेलो. समजून घेतल्यानंतर आमचं नातं पुढे नेलं आणि खूप एकत्र उतार-चढाव पाहिले आहेत आम्ही. खूप एकत्र एकमेकांच्या आनंदात सहभागी झालोय, एकमेकांच्या दुःखात रडलोय, एकमेकांवर चिडलोय, भांडलोय, रागावलोय. खूप गोष्टी झाल्यात. या सगळ्यामधून आमचं नातं अगदी तावून सलाखून बाहेर पडलं होतं. आणि त्यानंतरच मग आम्ही पुढे लग्नाचा निर्णय घेतलेला. आणि म्हणूनच मी तुला सांगतोय की आता आपलं जे काही नातं आहे ना, ते सुरुवातीच्या अगदी पहिल्या टप्प्यावर आहे आणि आपलं नातं त्या लेवलला जाईपर्यंत आणखी खूप वेळ आहे. म्हणून मी एवढंच सांगतोय की मला फक्त वेळ हवा आहे की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पुढे जाण्यासाठी, आपलं नातं पुढे जाण्यासाठी आपल्याला वेळ हवा आहे. त्यावेळेला मग कोमल म्हणत असते की मिहीर, परंतु तुला एक गोष्ट कळते का, तुला हवा आहे तो तू वेळ घे, परंतु या गोष्टींमध्ये मी काय करायचं आहे, मला असं वाटतं आहे की तू या गोष्टींमध्ये रस नाही दाखवतेस किंवा तुझं माझ्याबरोबर जे काही लग्न आहे तो तू अगदी मनापासून केलेलं नाही आहे. मिहीर म्हणतो की नाही, हे बघ अशातली गोष्टच नाही आहे. तेव्हा मग कोमल सांगते की पण मला असं का वाटतंय, तू अजूनही मिहिकामध्ये गुंतलेला आहेस. मला इतकंच कळतंय की मिहिका मूव्ह ऑन झाली तिच्या आयुष्यात. तिने तिचं आयुष्य पुढे नेलं आहे. ती तिच्या आयुष्यात खूप खुश आहे, परंतु तू मात्र तसं काहीच झालेलं नाही आहेस. तुला फक्त मिहिका आठवतीये आणि तू तिच्यामधून बाहेर पडलाच नाही असून असं मला वाटतंय. त्यावेळेला मग आता तो म्हणतो की प्लीज कोमल, तू सारखं सारखं मिहिकाचं नाव घेऊ नकोस ना. काय ना, मी मिहिकाला विसरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय आणि म्हणूनच प्लीज तू तिचं नाव माझ्यासमोर सारखं सारखं असं घेऊ नकोस. मला बरोबर वाटत नाही ते. आणि ह्या गोष्टीचं म्हणशील तर मला थोडा वेळ दे. आपल्या एकमेकांचं काही नातं आहे ना, त्याची आत्ताशी सुरुवात झाली आहे कुठे. मग आता ते नातं मैत्रीच्या पुढे मला न्यायला मदत कर. मला तुला इतकंच सांगायचं आहे. तो आता कोमलचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ, मला आपलं नातं काही ओझं वाटत नाही आहे. उलट मला तू खूप आवडतेस मनापासून, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं. परंतु ज्या काही गोष्टी असतात ना, त्यांना थोडं वेळ दे. आपण नक्कीच आपलं नातं पुढे नेऊ. असं म्हणून आता तिकडची बुक जी असते ती मिहीर घेतो आणि तिथून निघून जातो. आणि मनातल्या मनात कोमल म्हणत असते की मिहीर, मला माहिती आहे अजूनही मिहिका तुझ्या मनातून पूर्णपणे गेलेली नाही. अजूनही मिहिका कुठेतरी तुझ्या मनात आहे. म्हणूनच तिचं नाव घेतलं की तुला अजूनही त्रास होतो. अजूनही तुझ्या मनामध्ये मिहिका आहे. कुठेतरी ती तुझ्या मनात आहे, जी तू तिला बाहेर काढू शकलेला नाही. असं आता ती म्हणत असते. नंतर आता सावनी ही स्वतःचा आईस्क्रीम संपवते. सागर आता सई माऊला झोपवता त्याला स्वतःलाही झोप लागलेली असते. सई ही सागरच्या हातामध्ये हात देऊन दोघंजणही आता गाढ झोपी गेलेली असतात. आणि दोघे झोपल्यानंतर सावनीला वाटतं की चला आता आपला प्लॅन यशस्वी झाला. म्हणून सावनी ही कपाटाकडे जाते आणि म्हणते की फायनली मला जे काही हवं होतं ते घडलं. आता या गोष्टी ही मी माझ्या मनापासून करू शकते. म्हणून आता सावनी ही कपाटाकडे जाते. सईची जी बॅग असते ती बॅग घेते आणि त्याच्यामध्ये आता ती कपडे भरायला सुरुवात करते. आणि हळूच बघते तर सागर आणि सई दोघंजणही आता गाढ झोपलेली असतात. त्यामुळे ती खुश असते आणि म्हणते की फायनली मला जे काही हवं आहे ना ते आत्ता घडणार आहे. सागर, तुला ना प्रत्येक वेळेला असं बेसावत ठेवून हरवायला ना खरंच खूप आवडतं. कारण तू जेव्हा माझ्याकडून अशा प्रकारे हरतोस ना, तेव्हा मला किती आनंद होतो म्हणून सांगू. परंतु प्रत्येक वेळेला तू माती खातोस, प्रत्येक प्लॅनमध्ये माझ्या फसतच आलायस. इथपर्यंत मी त्याच्यामुळेच तर पोचू शकली आहे ना. असं सावनी म्हणते आणि म्हणते की चला आता मला सईला घेऊन जाता येईल. सागर हा इथेच झोपून राहून दे. आणि जेव्हा तो उठेल आणि समोर बघेल तेव्हा फार मोठा धक्का बसेल. तेव्हा तर मुक्ताने सागरच्या कानाखाली वाजवली होती. आता मुक्ता तर सागरला डिवोर्सच देऊन टाकेल, कारण सई ही पुन्हा त्याच्याकडून लांब जाईल. तेवढ्यातच आता इथे सईमाऊच्या हातातून सागरचा हात ती काढायला जाणार. सागर हा उठतो आणि सावनीकडे तो आता हसत बघत असतो. तेवढ्यातच आता सागरला उठलेलं पाहून सावनीला धक्का बसतो आणि ती त्याच्याकडे बघतच राहते आणि पटकन बाजूला होते, कारण तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सागर म्हणतो की सावनी, तुला काय वाटतं? अगं प्रत्येक वेळेला तू असं वागशील आणि तुझ्या जाळ्यात प्रत्येक वेळेला मी फसेन असं वाटतंच कसं गं तुला? नाही म्हणजे काय, मी झोपलेला असताना माझ्या सईला इकडून घेऊन जाणार होतीस का कायमचं? तुला वाटलंच कसं की मी माझ्या सईला इथून घेऊन देईल? काय ना सावनी, आता तू आत्तापर्यंत जे काही खेळ केलेस ना, मी चांगलेच ओळखतोय तुला. तू जे काही करतेस ना त्याच्या मागचे तुझे इरादे चांगलेच ओळखून आहे मी. आणि तुला काय वाटलं मला कळलं नाही? जेव्हा तू मला इथे बोलवलंस ना मगाशी, तेव्हाच मी समजून गेले की तुझा काहीतरी नक्कीच प्लॅन आहे. आणि तू जेव्हा आईस्क्रीम मागवलंस ना, तेव्हा मागे इथे काहीतरी आईस्क्रीममध्ये मिक्स पण करत होतीस माझ्या, तेही मला कळालं. म्हणूनच ते आईस्क्रीम आहे ना, ते सईनेच खाल्ले. मी आईस्क्रीम खाल्लेलं नाहीच आहे. म्हणूनच मी आता इथे असं तुझ्यासमोर उभा आहे.
तुला काय वाटतं की तू जे काही करतेस ते मला कळत नाही आहे? मला सगळं कळतं आहे, परंतु सावनी तुझं काय? किती वेळ तेच 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 घाणेरडे खेळ खेळणार आहेस तू? अगं या सगळ्यातून तुला बाहेर पडावंच लागेल. काही झालं तरीही तुला मी सोडणार नाही आहे. आणि हो, एक गोष्ट नक्की, मी आता पूर्वीचा सागर कोळी राहिलेलो नाही आहे. त्यामुळे तू जे काही करशील आणि त्या गोष्टी मी समजून न घेता कसाही वागेन असं अजिबात समजू नकोस. कारण मी सागर कोळी आहे. जेव्हा मी तुझ्यासोबत होतो तेव्हा मी मूर्ख, बावट आणि इमोशनल फूल होतो. तुझ्या प्रेमात होतो. त्यानंतर तुला सोडल्यानंतर मी रागीट आणि अतिरागीट झालो. परंतु आता मी मुक्तासोबत आहे. शांत आणि संयमी आहे. जे काही हवं आहे ना ते अगदी शांत डोकं ठेवून स्वतःच्या प्रमाणे करून घ्यायला आत्ता मला जमलेलं आहे. त्यामुळे तू आता अजिबात असाही चुकीने विचार करू नकोस की तू मला हरवशील. चल इकडून बाजूला हो. तुझे स्वप्न काही मी पूर्ण होऊ देत नसतो. आणि असं म्हणून आता तो तिला हिंमत असतो आणि म्हणतो की किती प्रयत्न करशील परंतु ते सगळेच फसतील. म्हणून आता तो तिला बाजूला करतो आणि म्हणतो की मी इथे आता बाहेरच थांबलोय. त्यामुळे असले काही घाणेरडे खेळ पुन्हा खेळू नकोस आणि कसलेही प्लॅन करू नकोस. उद्या सकाळी सईला घेऊन जायचंय असं आता तो तिला म्हणतो. आणि सावनीचं तोंड मात्र पूर्णपणे पडलेलं असतं. सावनी म्हणते की आता मी काय करू? या सागरने मला काहीही जिंकू दिलेलं नाही. पुन्हा ती डोक्याला हात लावते आणि म्हणते की सागर, आता तू जरा जास्त स्मार्ट झाला आहेस. आणि ती आता स्वतःच खूप चिडलेली असते. कारण तिचा हा जो काही प्लॅन असतो तो प्लॅन फ्लॉप झालेला असतो. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हर्षवर्धन हा दारू पिऊन आलेला असतो आणि मिहिकावर जबरदस्ती करत असतो. मिहिका म्हणते की हे बघ हर्ष, काही झालं तरी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. मी माझ्या मिहीरला विसरू शकत नाही. माझं त्याच्यावरही प्रेम आहे. आत्ताही आहे, नंतरही आहे, शेवटच्या श्वासापर्यंत माझं माझ्या मिहीरवरच प्रेम असेल. तुझ्यावर मी कदाचितही प्रेम करू शकणार नाही. तू नीच माणूस आहेस, नीच. अगोदर मला असं वाटायचं की नाही तू चांगला आहेस, परंतु तुझ्यातला का नीच माणूस मी पाहिला नाही. बरं झालं तुझं सावनीबरोबर लग्न झालं नाही, नाहीतर ती पूर्ण आयुष्यात फसली असती. परंतु माझं लग्न तुझ्याबरोबर झालं आणि मी आता पूर्णपणे फसलेली आहे. परंतु काही झालं ना तरीही तुला मी स्वतःची होऊ देणार नाही. तुला माझ्या जवळही मी येऊ देणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा मग आता तो म्हणतो की असं काय त्या मीरमध्ये? बघ माझ्यावर प्रेम कर, बघ मग तुला मी कसं ठेवतो ते. त्यावेळेला मिहिका म्हणते की नाही, अजिबात नाही. तू माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस. तर आता इथे हर्षवर्धन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव सावनी, मी आता तुला मिळवणार म्हणजे मिळवणार. खूप झालं आता, खूप नाटकं झाली असं म्हणून आता तो तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि तेवढ्यातच मिहिका ही खूप चिडते आणि चिडून त्याच्यावर ती आता बाजूला जो फोक असतो काटा चमचा, त्या काट्या चमच्याने ती आता हर्षवर्धनवर वार करते. त्याच वेळेला हर्षवर्धनच्या मानेवर वार केल्यावर त्याला रक्त यायला लागतं. मग आता तो म्हणतो की हे काय रक्त? तेव्हा मिहिका खूप चिडलेली असते आणि म्हणते की हे बघ, काही केलं ना तरी मी वागीन आहे, वागीन. अशी मी तुला अजिबात सोडणार नाही, लांब व्हायचं. असं म्हणून आता तो जोरात तिच्यावर ती ओरडते आणि आता हर्षवर्धन म्हणतो की मी तुला आता बघूनच घेईन. असं म्हणून तो तिथून आता निघून गेलेला असतो. त्या मिहिकाने जखमी वागून बनवून त्याला चांगलंच फाडून खाल्लेलं असतं. तर इथे सकाळी सकाळी मुक्ता नेहमीप्रमाणे आपल्या नाश्त्याला लागते. ती जे काही सईच्या आवडीचं असतं ते सगळं काही बनवत असते. आणि त्यातच आता हे सगळं बनवत असताना तिला खूप आनंद होत असतो. अगदी झटपटीने ती सगळं काम करत असते, कारण तिला सकाळच्या सकाळी सगळं काही बनवून रेडी करायचं असतं. तेवढ्यातच आता ती म्हणते की सगळं झालं आहे, मम्मीला विचारते काय करायचं आहे का. तेवढ्यातच सागरचा कॉल येतो. मुक्ता सागरला व्हेरी गुड मॉर्निंग असं बोलते. सागर म्हणतो की अरे वा, आजची सकाळ तर एकदम प्रसन्न झालेली आहे, एकदम प्रसन्न वाटतंय, तुम्ही फ्रेश. तेव्हा मग ती म्हणते की मग आज माझी सई बाळ येणार आहे म्हणून मी खूप खुश आहे. त्यावेळेला सागर म्हणतो की हो, हे बघा मी पण इथेच बाहेर आहे. आता थोड्याच वेळात आपल्याला सईला घेऊन येता येईल. याच वेळेला मग मुक्ता म्हणते की घ्या, लवकर घेऊन या. तिची मी खूप वाट पाहत आहे. तिच्यासाठी मी तिच्या आवडीचं सगळं काही बनवलेलं आहे. तिच्या आवडीचे मेथी रोल, तिच्यासाठी आंबोळ्या, आणि तुम्हाला माहिती आहे तिचं सगळं काही फेवरेट मी बनवलं आहे. शिवाय तिच्यासाठी ना तिचा फेवरेट चॉकलेट केक देखील बनवला आहे मी. तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता, अहो काय काय केलं आहे तुम्ही? तिचं छोटूसं पोट आहे, केवढीशी आहे ती सई. तेव्हा ती म्हणते की खाईल, आवडीने खाईल, सगळं अगदी पुरवून खाईल. मुक्ता हिने केलं आहे म्हटल्यावर ती सगळं काही खाणारच असं आता मुक्ता म्हणते. आणि त्याला फोन ठेवताना म्हणते की लवकरात लवकर तुम्ही माझ्या सईला घरी घेऊन या. तेवढ्यातच आता इथे सागर म्हणतो की हो, तुमच्या सई माऊला मी लवकरात लवकर तुमच्याकडे घेऊन येतो. आणि मुक्ताला खूप आनंद झालेला असतो, कारण भरपूर दिवसानंतर तिची सई फायनली घरी येणार असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नेहमीप्रमाणे सकाळची इंद्रा ही अंघोळ करून पूजेसाठी म्हणून देवघरात येते. तेवढ्यातच तिचं लक्ष त्या शंकराच्या पिंडीकडे आणि नंदीच्या मूर्तीकडे जातं.
परंतु नंदीची मूर्ती तिकडे नसते, ती तिथून गायब झालेली असते. त्याच वेळेला इथे आता इंद्रा म्हणते की काय, ही नंदीची मूर्ती कुठं गेली? ती मुक्ताला आवाज देते आणि म्हणते की मुक्ता, अगं ही नंदीची मूर्ती आहे, ती कुठे गायब झालेली आहे? त्यावेळेला मुक्ता म्हणते की मम्मी, अहो काल रात्री जेव्हा सामान ठेवलं तेव्हा इथेच तर होती ती मूर्ती, आता कुठे गेली? असा प्रश्न ती देखील आता इंद्राला विचारते. परंतु तिकडे मूर्ती गायब झाल्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण त्या पूजेशिवाय शिवरात्रीची पूजा ही अपूर्णच असते. तेवढ्यातच आता इथे इंद्रा ही सगळी तयारी झालेली असते आणि म्हणते की मुक्ता, अगं आपल्याला जोपर्यंत नंदी महाराजांची मूर्ती सापडत नाही ना, तोपर्यंत आपली ही पूजा होणार नाही. आपले नंदी महाराज आणि आपली मुलगी आपल्या घरी परत. तेवढ्यात मुक्ता ही इंद्राचा हात धरते आणि म्हणते की मम्मी, तुम्ही प्लीज शांत व्हा, असं काही होणार नाही आहे. आपली सई आणि नंदी महाराजांची मूर्ती दोन्हीही आपल्या घरात व्यवस्थित सुखरूप येणार आहेत. तर इथे मुक्ता ही सावनीपर्यंत पोचलेली असते. तिला समजतं की नंदी महाराज सोडण्याचं काम हे सावनीचंच आहे. त्यामुळे आता सावनीकडे पोचल्यानंतर तिला धरते आणि तिच्या हातामध्ये जो काही मुक्ताच्या हातात माप असतो तो मापच घेऊन ती आता पूर्णपणे सावनीवर चढते आणि म्हणते की सावनी, तुला हे सगळं करताना जराही लाज वाटत नाही का? तेव्हा इथे इंद्राला मुक्ताने वचन दिलेलं असतं की सई आणि मूर्ती दोघीही ती अगदी वेळेवर पूजेपर्यंत घेऊन येणार आहे. तेवढ्यात आता मुक्ताने अगदी रणचंडिकेचं रूप धारण केलेलं असतं. कालिका माता बनून सावनीवरती आता पूर्णपणे प्रहार करायला तयार झालेली असते आणि म्हणते की सावनी, मी तुला आता सोडणार नाही. आईच्या मायेचं आणि कोणाच्याही भक्तीचं आणि कोणाच्याही श्रद्धेचं तुला काही मोल नाही आहे. सगळं तू माती मोल केलेलं आहेस. मी तुला सोडणार नाही. आता चक्क मुक्ताच्या हातात तिला त्रिशूल दिसतं आणि मुक्ताने कालिका मातेचा अवतार धारण केलेला असतो आणि सावनीला तिने आता पूर्णपणे गार केलेलं असतं. आता मुक्ता ही कशा प्रकारे या सगळ्यामध्ये सावनीला धडा शिकवणार आणि जसं तिने इंद्राला वचन दिले तसंच ती आता मूर्ती आणि सई दोघांनाही घरी घेऊन गेल्यानंतर सावनी पुढे काय करणार आणि सावनीची पुढे काय हालत होणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.